पुणे किंवा महाराष्ट्रात जर अटक झाली तर घाबरू नका. भारतीय कायद्यानुसार तुम्हाला काही महत्त्वाचे हक्क आहेत. काय आहेत ते? चला जाणून घेऊया. CRPC कलम 50 ह्या अनुसार पोलिसांनी तुम्हाला अटकचे कारण व अरेस्ट मेमो हे दाखवणं बंधनकारक आहे. तुम्ही फक्त तुमचं नाव आणि पत्ता हे सांगणं अनिवार्य आहे. बाकी कुठल्याही प्रश्नांची उत्तरं देणं गरजेचं नाही. भारतीय संविधानचा कलम 22(1) आणि CRPCचा 41D या अनुसार तुम्हाला वकिलाची मदत घेण्याचा हक्क आहे. पोलिसांना तुमच्या घरच्यांना किंवा मित्राला तुमच्या अटकची माहिती द्यावीच लागेल. ही सुप्रीम कोर्टाची सक्त सूचना आहे. अटकनंतर 24 तासाच्या आत न्यायालयासमोर तुम्हाला हजर करणं गरजेचं आहे. जर तसं झालं नाही तर ती बेकायदेशीर अटक असेल आणि त्यासाठी तुम्ही न्यायालयासमोर दाद मागू शकता. भारतीय संविधानाच्या कलम 20(3) अनुसार पोलीस तुमच्याकडनं जबरदस्तीने कुठलंही स्टेटमेंट घेऊ शकत नाहीत. जर गुन्हा जामीनपात्र असेल तर तुम्ही न्यायालयाकडे लगेच जामीन मागू शकता आणि त्यासाठी तुम्ही न्यायालयाकडे त्याचा अर्ज सुद्धा करू शकता. लक्षात ठेवा, कधीही वकिलांशिवाय कुठल्याही डॉक्युमेंट्सवर साईन करू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सगळ्यांना ही माहिती मिळेल.